राजकारणात सांगून टप्प्यात कार्यक्रम करणारा नेता म्हणजे जयंत पाटील. पाटलांचं राजकारण शरद पवारांच्या तालमीत तयार झालेलं. प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं पाटील देखील राजकारणात मुरलेले जबराट नाव. कोपरखळ्यात कशा मारायच्या, सत्तेत राहून काम कसं करायचं आणि विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांना घाम कसा फोडायचा याचं स्किल जयंत पाटलांच्या नसानसात भिनलेलं. पण विधानसभेचा निकाल लागला आणि जयंत पाटील अगदी दुर्मिळ ताऱ्याप्रमाणे होऊन गेले. फडणवीस सत्तेत बसल्यापासून सरकारला अडचणीत आणणाऱ्या कित्येक घटना घडल्या. आधीच विरोधकांचा सूर कमकुवत असताना त्यात जयंत पाटील यांच्यासारख्या विरोधातला माणूस शांत झालाय. टप्प्यात कार्यक्रम करणारे पाटील नेमके आहेत तरी कुठं? शरद पवारांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असून सुद्धा जयंत पाटलांच्या राजकीय मौनाचं नेमकं कारण काय? जयंत पाटलांच्या वारंवार भाजप पक्ष प्रवेशाच्या चर्चा नेमक्या का होत असतात? मजबूत विरोधकाची महाराष्ट्राला गरज असताना जयंत पाटील नेमके कस कुठं खात आहेत? सगळं सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. लोकसभेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांची सिस्टीम सक्सेसफुल ठरली. तब्बल 80च्या स्ट्राईक रेटनं तुतारीचे 10 पैकी 8 खासदार निवडून आले. त्यामुळे विधानसभेला शरद पवारांचे 50च्या आसपास आमदार निवडून येतील अशी सर्वांना शक्यता वाटत होती. पण निकाल लागला आणि सगळ्यांनाच धक्का बसला. राष्ट्रवादीचे अवघे 10 आमदार निवडून आले. स्वतः जयंत पाटील यांना निवडून येण्यासाठी काठावरचा संघर्ष करावा लागला होता. निकालातून खरं तर सगळे सावरले होते. महाविकास आघाडीतील नेत्यांनी विरोधाचा सूर आवळायला सुरुवात देखील केली होती. पण या सगळ्यात जयंत पाटील कुठंच नव्हते. अगदी विधानसभेच्या निकालाच्या दिवसापासूनच जयंत पाटील भाजपमध्ये येणार किंवा राष्ट्रवादीमध्ये जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यानंतर जयंत पाटील महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींवर बोलताना दिसले ना पक्षाची बाजू माध्यमांसमोर ठामपणे मांडताना दिसले. त्यामुळे जयंत पाटील शांत का झालेत? पाटील सायलेंट मोडवर जाण्यामागं कारण नेमकं काय त्याचा देखील शोध घ्यायला सुरुवात झाली. बीड मधील सरपंच हत्या प्रकरण असो किंवा परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण, पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेचा पुरस्कार झाल्यानंतर संजय राऊतांनी केलेली टीका असो किंवा महायुती सरकारमधील धुसफूस असो, महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या राजकीय घडामोडी सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत कुठं असा प्रश्न स्वतः त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवलच वाटायला नको. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आवाज म्हणून भूमिका घेऊन जयंत पाटलांचं दर्शन गेल्या काही दिवसात दुर्मिळ झाल्याचं चित्र दिसतंय. योगायोग म्हणा किंवा आणखीन काही. जयंत पाटलांबाबत चर्चा सुरू असताना जयंत पाटलांनी इस्लामपूरमधील इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरींना आमंत्रित केलं. जयंत पाटलांच्या राजाराम बापू इंजिनिअरिंग कॉलेजच्या नवीन वसतिगृहाचं आणि जिम्नॅशियमचं उद्घाटन गडकरींच्या हस्ते होत आहे. जयंत पाटील भाजपात प्रवेश करण्याबाबतच्या चर्चा अनेकदा डोकं वर काढतात. तशी चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली ती म्हणजे जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची. जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जेव्हा या मौनाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी जयंत पाटलांनी कोणतीही भूमिका घेतली तरी आम्ही त्यांच्या सोबतच आहोत असं सांगतानाच राष्ट्रवादी जनसामान्यात रुजवायला जयंत पाटलांनी काम केलं. पण त्यांची पात्रता नाही असे लोकही आज जयंत पाटील यांच्यावर बोलायला लागले आहेत. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बनण्याची मागणी करत आहेत. त्यामुळं जयंत पाटील कोणत्याही पक्षात राहूत, त्यांच्या मागे आम्ही असू अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. थोडक्यात काय, जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी पक्षात जोर धरत असल्यामुळं जयंत पाटील सायलेंट झोन मध्ये गेले आहेत का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दुसऱ्या बाजूला मधल्या काळात जयंत पाटील यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठीशी लागला होता. ते देखील पाटलांच्या मौनाचं एक कारण सांगता येऊ शकतं. जयंत पाटील यांच्या राजकीय भविष्यासाठी ते वेगळी वाट निवडू शकतात अशी देखील चर्चा असते. मग ती वाट अजितदादांच्या राष्ट्रवादीची असेल की देवेंद्र फडणवीसांच्या भाजपची ते देखील कळायला मार्ग नाहीये. पण आपण नीट पाहिलं तर सत्तेतील नेते मंडळी विरोधकांचा चांगला खरपूस शब्दात समाचार घेत असतात. मात्र दुसऱ्या बाजूला ते सत्ताधारी जयंत पाटील यांच्या बाबत मात्र अतिशय सॉफ्ट भूमिका घेताना दिसत आहेत. जयंत पाटलांसारख्या व्यक्तिमत्वाची आपल्या पक्षाला गरज असल्याची प्रतिक्रिया ते देत असतात. त्यामुळे पाटलांसाठी राजकारणाचे डझनभर मार्ग खुले आहेत. अशा या संभ्रमाच्या काळात पाटील त्यांच्या मौनाची कोंडी फोडून नक्की कोणती राजकीय भूमिका घेणार यावर पुढील सर्व समीकरणे अवलंबून असणार आहेत. बाकी जयंत पाटील यांच्या राजकीय मौनाचं काय कारण सांगता येऊ शकतं? येणाऱ्या काळात जयंत पाटील खरंच निराळी राजकीय भूमिका घेतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.